नमस्कार. मालक आणि कामगार यांचं नातं तितकंसं व्यवस्थित कधीच नसतं, पण सोलापूरमध्ये काही भलतंच बघायला मिळालं. चक्क मालकासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा कामगार. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सोलापूरकरांसाठी रविवारची मध्यरात्र ही काळरात्रच बनून आली. अक्कलकोट MIDC परिसरातील टॉवेल कारखान्यात आगीचा भडका उडाला अन होत्याचं नव्हतं झालं. कंपनीचे मालक उस्मान मंसुरी म्हणजेच दिलदार मनाचे उस्मान भाई मालक असले तरी कामगारांना मात्र जीवापाड जपणारा दुसरा देवमाणूसच. याच उस्मान भाईंनी आपल्या कामगारांसाठी राहण्यासाठी तिथंच राहण्याची सर्व तयारी केली होती. त्यामुळे आवाज दिला तर लगेच धावून यावे यासाठी. मात्र आज उस्मान भाईंनी आरोळी दिली नाही तर मध्यरात्री लागलेल्या आगीची धग पाहून कंपनीत खालच्या बाजूला राहणारे कामगार मेहताब हे उस्मान भाईंच्या मदतीला धावले. मेहताब हे एकटेच नाही तर त्यांचं अख्खं कुटुंबच धावून गेलं. मालकाला वाचवण्यासाठी या कुटुंबाने शर्तीचे प्रयत्न केले, पण आग एवढी मोठी होती की यामध्ये मेहताब यांचं कुटुंबही अडकलं. या काळरात्रीतच सर्वांनीच आपला जीव सोडला. उस्मान भाई यांच्याबरोबर मेहताब यांची पत्नी आयेशा, मुलगी हिना, मुलगा सलमान या 5 जणांचा यात अंत झाला. उस्मान भाईंच्या आठवणी सांगताना अनेकांना कोरोनाचा काळ आठवतो. कोविड काळात कामगारांची कुटुंबियांप्रमाणे घेतलेली काळजी, कोविडमुळे संपूर्ण कंपनी बंद असतानाही घरात अन्नधान्य पुरवणारे ते प्रेमळ हात आठवतात. कंपनीत तासभरही काम न करता दिलदार मनाने दिलेला महिनाभराचा पगार, हे सर्व आठवून तेथील उपस्थितांना अश्रू अनावर होत होते.